त्याचा पुढचा कन्सेप्ट आपला वाइंड जनरेटर कन्सेप्ट. म्हणजे काय तर जे आपण वाइंड पॉवर प्लांटमध्ये जनरेटर यूज करतो ते कोणत्या टाईपचे यूज करतो, तर कारण काय तर वेगवेगळे जनरेटर आपण यूज करणार आहे. त्याचं कारण काय, ते टाईप्स काय ते आपण बघायचे, तर वर्किंग कसं होतं. तर वाइंड जनरेटरचे जे काही टाईप्स आहेत त्यातलं पहिला 2 टाईप्स पडतात मेनली. पहिला इंडक्शन जनरेटर किंवा त्याला आपण म्हणतो असिंक्रोनस जनरेटर. असिंक्रोनस जनरेटर आणि सेकंड आहे सिंक्रोनस जनरेटर. आता असिंक्रोनस जनरेटरचे 2 टाईप पडतात, स्क्विरल केज इंडक्शन जनरेटर आणि वाउंड रोटर इंडक्शन जनरेटर. हे 2 टाईप कसे पडतात, तर असिंक्रोनस जनरेटरचे 2 टाईप आहेत. कोणते, स्क्विरल केज इंडक्शन जनरेटर आणि वाउंड रोटर इंडक्शन जनरेटर. त्यानंतर जो वाउंड रोटर इंडक्शन जनरेटर आहे त्याचे 2 टाईप पडतात. एक आहे ऑप्टिक सेल्फ इंडक्शन जनरेटर आणि सेकंड आहे डबली फीड इंडक्शन जनरेटर. जे काय ॲब्रेशन आहेत किंवा शॉर्ट फॉर्म्स आहेत ते सुद्धा आपण तिथे दिलेले आहेत कंसात. आणि सिंक्रोनस जनरेटर मोटरचे 2 टाईप पडतात, वाउंड रोटर सिंक्रोनस जनरेटर आणि परमनंट मॅग्नेट सिंक्रोनस जनरेटर. हे आपल्याला जे टाईप्स इथं आपण डिस्प्ले केलेले आहेत किंवा आता जे मी सांगितलेले आहेत ते सगळे टाईप्स आपल्याला इथं बघायचे आहेत, बरोबर. तर त्याआधी पहिला आपण बघू असिंक्रोनस किंवा इंडक्शन जनरेटर म्हणजे काय असतं. तर जे काय वाइंड टर्बाइनमध्ये जनरली यूज केलं जातं, तर वाईडली आपण इंडक्शन जनरेटर किंवा त्याला आपण असिंक्रोनस जनरेटर आपण यूज केलं जातं. आता हे जास्तीत जास्त ठिकाणी किंवा मोस्टली यूज केलं जातं का, त्याचं कारण काय असतं, तर हे सिम्पल असतात कनेक्शनमध्ये, कन्स्ट्रक्शनमध्ये रबेस असतात. जे काही त्यांची मेकॅनिकल स्ट्रेंथ जी असते प्रोव्हाइड करण्यासाठी ती लो कॉस्टला आपण ती प्रोव्हाइड करू शकतो. अशा प्रकारचे कन्स्ट्रक्शन जे काही त्याचे मेकॅनिकल स्ट्रेंथ आपण लो कॉस्टमध्ये प्रोव्हाइड करू शकतो. यामुळे हे जास्तीत जास्त यूज केले जाणारे इंडक्शन जनरेटर्स आहेत. आता यामध्ये एक इश्यू किंवा ड्रॉबॅक काय येतो, जो काय मॅग्नेटायझिंग करंट लागतो रिॲक्टिव्ह नेचरमध्ये तो आपल्याला स्टार्टरमध्ये गरजेचा असतो. तो हा एक इश्यू आहे या असिंक्रोनस जनरेटरचा. आता जे इंडक्शन जनरेटर आहेत मोस्टली जनरेटर एक्साइट करण्यासाठी किंवा वर्किंगमध्ये आणण्यासाठी परमनंट मॅग्नेटची गरज असते. आता परमनंट मॅग्नेट काय करतात, तर जो आपला जनरेटर आहे तो एक्साइट करतात आणि ते वर्किंगमध्ये येतं जनरेटर्स. तर हा परमनंट मॅग्नेट ह्या इंडक्शन किंवा असिंक्रोनस जनरेटरमध्ये ॲब्सेंट असतो, म्हणजे तिथे यूज केला जात नाही. मग त्यासाठी इंडक्शन जनरेटर एक्साइट करण्यासाठी काय लागतं, आपल्याला एक सेपरेट सोर्स लागतो की जो इंडक्शन जनरेटर एक्साइट करेल आणि त्यामुळे जी काय त्यामध्ये पॉवर किंवा रिॲक्टिव्ह पॉवर असते ती पॉवर ॲब्सॉर्ब केली जाते. का तर परमनंट मॅग्नेट यूज करत नाही, तर आपण एक्सटर्नल जे काय सोर्स आहे तो सोर्स यूज करून आपला जनरेटर एक्साइट करतो. आता यामध्ये काय तर आपण ग्रीड किंवा पॉवर इलेक्ट्रॉनिक्स जे काय आहेत ते रिॲक्टिव्ह पॉवर्स जी असते आपली ती सप्लाय थ्रू कन्व्हर्टर करून ते यूज केली जाते. मग आता इंडक्शन जनरेटर जो काय यूज केला जातो त्यामध्ये काय असं एक पॉवर कन्व्हर्टर असतो, काय करतो जे पॉवर कन्व्हर्ट करतात आणि ते ग्रीड आणि पॉवर इलेक्ट्रॉनिक्स इक्विपमेंट यूज करून ती सप्लाय करतो. आता मॅग्नेटिक फील्ड जी काय आहे जनरेटरमध्ये ती जे काय ग्रीड आणि जनरेटर हे कपल झाले, त्या कपल झाल्यामुळे मॅग्नेटिक फील्ड ही निर्माण होते. आता मॅग्नेटिक फील्ड कशी निर्माण होते, तर ग्रीड जे असतात आपले इलेक्ट्रॉनिक ग्रीड्स ते आणि आपला जो काही जनरेटर आहे ते कपलिंग असतं, बरोबर. ते कपलिंग त्या कपलिंगमुळं त्याचं काय होते, तर इलेक्ट्रो किंवा मॅग्नेटिक फील्ड ही जनरेट होते. आता जे काय AC जो असतो आपला अल्टरनेटिव्ह करंट किंवा अल्टरनेटिव्ह सप्लाय जो असतो ते एक्साइट करण्यासाठी जे काय मॅग्नेटिक फील्डचे रोटेशन असतात ते कशावर डिपेंड असतात, तर जे काय नंबर ऑफ पोल्स असतात, नंबर ऑफ पोल्स जे काय रोटेट होतात त्याच्या स्पीडवर असतं, त्यांची जी काय फ्रिक्वेन्सी असते रोटेशनची किंवा सिंक्रोनस स्पीड, यावर
काय असतं तर ए सी जे आपलं असतात ते एक्सायटेशनची किंवा जी काही मॅग्नेटिक फील्ड आहे ती रोटेशनची डिपेंड असते. आता जे काय सुपर सिंक्रोनस स्पीड आहे, आता सुपर सिंक्रोनस स्पीड कधी येतं, ज्यावेळी आपला जो काही वारा असतं, बरोबर, वारा आपला फ्लो झाल्यामुळे काय होतं, रोटेट होण्यासाठी ब्लेड्स स्टार्ट होतात. ज्यावेळी ब्लेड्स जास्त हाय स्पीड असतं वाऱ्यांचं, त्यावेळी काय होतात ते जास्त स्पीडनं फिरतील आणि त्यावेळी सुपर सिंक्रोनस स्पीड आपल्याला त्या ब्लेड्समध्ये मिळेल. त्यामुळे रोटरसुद्धा काय होतो, सुपर सिंक्रोनस स्पीडला ऑपरेट होईल आणि त्यावेळी जी काही इलेक्ट्रिक फील्ड इंड्यूस होणार आहे ती जी असते ती रिलेटिव्ह मोशन, जे काही स्टार्टर आणि रोटर आहे त्या दोघांच्या रिलेटिव्ह मोशनमुळे इलेक्ट्रिक फील्ड इंड्यूस होते, निर्माण होते आणि त्याहून रोटरमधून त्यावेळी करंट फ्लो व्हायला सुरुवात होते किंवा रोटरमध्ये त्यावेळी रोटर वाइंडिंग जे असतात त्यामध्ये करंट निर्माण होतो. आता जे काय इंटरॅक्शन आपण बघितलं असतं रोटर आणि स्टार्टरमध्ये, ते मॅग्नेटिक फील्ड जे काय असतात ते टॉर्कवर इंड्यूस करतात, बरोबर, रोटरवर काय करतात, टॉर्क इंड्यूस करतात. आणि हे जे इंडक्शन जनरेटर असतात त्यामध्ये जे काही रोटर यूज केले असतात ते शॉर्ट सर्किट केलं जातं. रोटर्स काय केलं जातं, शॉर्ट सर्किट केलं जातं आणि असे जे काही रोटर आहेत ते आपण इंडक्शन जनरेटरमध्ये यूज केलं जातो. त्याला आपण काय म्हणतो, स्लिप रिंग. म्हणजे काय तर रोटरचं जे काही सर्किट आहे ते सर्किट शॉर्ट केलं जातं आणि यूज केलं जातं रोटर. हे जे इंडक्शन जनरेटरमध्ये यूज करतो त्याला आपण तो स्लिप रिंग आणि रोटर इंडक्शन जनरेटर. आता ह्यातला आपण जर पहिला पार्ट बघितला तर आहे स्क्विरल केज इंडक्शन जनरेटर. स्क्विरल केज इंडक्शन जनरेटर काय तर एक कॉन्स्टंट स्पीड केज इंडक्शन जनरेटर आहे. म्हणजे कॉन्स्टंट स्पीड आपल्याला मिळेल अशा प्रकारे आपण ह्याचं कन्स्ट्रक्शन आहे, डायग्राममध्ये दाखवलेलं आहे. गिअरबॉक्स आहे, स्क्विरल केज इंडक्शन जनरेटर इथं डिनोट केलेला आहे आणि त्यानंतर हा 3 फेज ट्रान्सफॉर्मरला कनेक्ट केला आणि ही जी इथं 3 कपलिंग असतात इथं आपल्याला काय मिळते तर रिॲक्टिव्ह पॉवर कॉम्पन्सेशन इथं आपण कनेक्ट केलं आहे कॅपॅसिटर थ्रू, बरोबर. आणि नंतर आपण ते 3 फेज ट्रान्सफॉर्मर थ्रू ग्रीडला आपण हे कनेक्ट केलं आहे. इथं वाइंड येते आणि इथं वाइंड टर्बाईन आहे. आता इथं काय तर स्क्विरल केज इंडक्शन जनरेटर जो आहे तो टाईप फर्स्ट किंवा टाईप फोर्थ या 2 प्रकारचा आपण यूज करतो. टाईप फर्स्ट म्हणजे काय, फिक्स्ड स्पीड वाइंड जनरेटर या टाईपचा असू शकतो किंवा व्हेरिएबल स्पीड वाइंड जनरेटर की जे फुल स्केल कन्वर्ट करतात. जे काय एनर्जी निर्माण होते ती आपली टोटली कन्वर्ट करू शकतात. अशा प्रकारचे 2 जे काय टर्बाईन आहेत, फिक्स्ड स्पीड वाइंड जनरेटर आणि फोर्थ जो टाईप आहे व्हेरिएबल स्पीड वाइंड जनरेटर हे आपण यूज करतो. आता स्क्विरल केज इंडक्शन जनरेटर आहे तो ज्यावेळी सिलेक्ट करतो त्याचं कारण काय असतं, कारण तो सिम्पल असतो आणि हाय इफिशियन्सी प्रोव्हाइड करतो आणि मेंटेनन्स कॉस्ट जी काय आहे स्क्विरल केज इंडक्शन जनरेटरची ती कमी असते. त्यामुळे आपण हा जो जनरेटर आहे तो यूज करतो जनरली. आता मी काय ह्याच्या आधी आपण पॉईंट काय बघितला, स्लिप बघितलं. स्लिप म्हणजे काय तर शॉर्ट सर्किटेड जे काय रोटरचं असतं त्या रोटरमध्ये ते म्हणजे आपण काय असतं स्लिप रिंग असतं. आता ही स्लिप काय यूज करतात किंवा काय असतं, जर ज्यावेळी स्लिपमध्ये थोडाफार बदल होईल, जनरेटरच्या स्लिप ज्यावेळी बदल होईल, चेंज होईल, त्यावेळी काय होतं तर जी काय वाइंडची स्पीड आहे म्हणजे हवेचं जे काय स्पीड आहे त्यामुळे थोडा जरी बदल झाला तरी काय होतं जनरेटरची जी काय स्पीड आहे त्यावेळी ती चेंज होते आणि त्यामुळे जास्तीत जास्त स्पीड ही काय होते टर्बाईनची कॉन्स्टंट राहण्यासाठी आपल्याला यूज होते. म्हणजे जे काय टर्बाईन्स रोटेट होणार आहे त्या रोटेट होण्याची जी काय स्पीड आहे ते कॉन्स्टंट राहण्यासाठी आपण काय केले स्लिप तिथे यूज केले. स्लिप यूज केल्यामुळे काय होतं जर वाइंड म्हणजे वाऱ्याचा जर स्पीड चेंज होत असेल, थोडा जरी स्पीड चेंज झाला तरी काय होते ते सर्किट जे काही जनरेटर असतं ते चेंज होतं आणि त्यामुळे आपली जी काही कॉन्स्टंट स्पीड आपल्याला मिळण्यास मदत होते. आता जे काही गिअर बॉक्स आहेत ते वेगवेगळ्या टाईपचे गिअर बॉक्स वेगवेगळ्या रेंजचे जे काय आहेत ते रोटर आणि जनरेटरचे इथे यूज केले जातात जेणेकरून हाय स्पीड आपल्याला मिळेल, जनरेटर रोटेट होईल यासाठी. आता स्क्विरल केज इंडक्शन जनरेटर जो काय असतो तो काय करतो तर सॉफ्ट स्टार्टर आपण इथे यूज करतो. तो कसा यूज करतो तर जे काय हाय करंट असतं, हाय इनरश करंट असतं की जो आपला रेटेड करंट जो असतो, प्रत्येक इक्विपमेंटला एक रेटेड करंट असतो की जो त्यामधून मॅक्झिमम करंट फ्लो होत असेल, हा जो असतो तो काय असतो इंडक्शन जनरेटरमध्ये सुद्धा तो करंट फ्लो होत असणार आहे, बरोबर. पण
जो करंट फ्लो होत असतो, हाय इनरश करंट जो जनरेट होतो तो किती असतो, 7 ते 8 पट जास्त रेटेड करंटचा असतो. त्यामुळे काय होऊ शकतं, तर जो आपला जनरेटर आहे तो खराब होण्याची शक्यता असते किंवा तो डॅमेज होण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण काय करतो, तिथं सॉफ्ट स्टार्टर यूज केलेला असतो. आता हे जे कॉज आहे त्यामुळे काय होतं, व्होल्टेज डिस्टर्बन्स होतं. व्होल्टेज काय होतं, डिस्टर्बन्स होतं. आता हा जो इनरश करंट आहे हा जनरेट झाल्यामुळे काय होतं, व्होल्टेज काय होणार, चेंज होणार. व्होल्टेज जर चेंज झाला म्हणजे व्होल्टेज जर इन्क्रीज झालं तर काय होणार, जे ग्रीड नेटवर्क जे असतं म्हणजे आपण इथून ते इथं ह्या ग्रीडला जे काही कनेक्शन केलं असतं ते काय होतं, वीक होतं. आणि ते वीक झाल्यामुळे काय होतं, कधी कधी डॅमेज होण्याची शक्यता असते. त्यामुळं स्लीप काय करते, तर ते जे काय जर आपण स्लीप मग जर बदल वाढत असेल तर लोडसुद्धा काय होतो, इन्क्रीज होत जातो. आता नेक्स्ट पॉईंट आहे यात, मॅग्नेटिझिंग करंट जो काय सप्लाय असतो ग्रीडकडून स्टार्टरला किंवा मॅग्नेटायझिंग करंट जो असतो सप्लाय फ्रॉम, कुठून सप्लाय होतो, ग्रीड इथून जो स्टार्टर आहे इकडं, ज्यावेळी हा सप्लाय होत असतो त्यावेळी काय होतं, कशामुळे होतं, तर जो काय फुल लोड पॉवर फॅक्टर आहे तो रिड्यूस करण्यासाठी हा करंट फ्लो होत असतो. ग्रीडकडून स्टार्टरकडे जो मॅग्नेटायझिंग करंट फ्लो होत असतो तर तो का होत असतो, तर जे काय लोड आपल्या पॉवर फॅक्टरचा लोड असतो तो लोड रिड्यूस करण्यासाठी हा मॅग्नेटायझिंग करंट फ्लो होत असतो. किंवा जे काय कॉम्पॅसेट लो पॉवर फॅक्टर कॅपॅसिटर जी काय बँक आहे ते आपण इन्स्टॉल करतो कधी, इथं बघितलं तर रिॲक्टिव्ह पॉवर कॉम्पन्सेशन आपण एक ब्लॉक यूज केला. म्हणजे काय असतं, तर कॅपॅसिटरची बँक असते ती आपण पॅरलली कनेक्ट करतो, कुठं, जनरेटर आणि ग्रीडच्या दरम्यान. तिथे एक ट्रान्सफॉर्मरच्या आधी आपण यूज करतो, ती पॅरलल यूज करतो. कधी तर लो पॉवर फॅक्टर असेल तर आपण काय करतो, त्यावेळी कॅपॅसिटर बँक तिथे इन्स्टॉल करतो. आता ॲक्टिव्ह पॉवर जी प्रोड्यूस झालेली असते कधी हाय स्पीडला, ज्यावेळी वाईंडची स्पीड जास्त असते, वाराची स्पीड जास्त असते, त्यावेळी काय होते, ॲक्टिव्ह पॉवर काय असते, जास्त स्पीडमध्ये आपल्याला जनरेट होते. त्यावेळी जास्त रिॲक्टिव्ह पॉवर कन्झ्युम होते ग्रीडकडून, बरोबर. आणि त्यामुळे काय होतं, तर जे काय वाईंडचं जे काय पॉवर आहे ते किंवा जी काय पॉवर आहे अनकंट्रोलेबल असते, आपण ती कंट्रोल करू शकत नाही. का, तर स्पीड जे काय वाईंडचं स्पीड आहे ते व्हॅरी होत असतं सारखी, कमी जास्त असतं. आणि त्यामुळे जी काय रिॲक्टिव्ह पॉवर आहे की कोणतेही कन्झम्पशन न करता जी काय ट्रान्समिट असते ती लॉस होण्याची शक्यता असते, किंवा जी काय आपल्या ग्रीडमध्ये आहे ते ग्रीडमध्ये डिस्टर्बन्स क्रिएट करण्याची शक्यता असते. समजलं. त्यामुळे आपण काय करतो, तर इथं जी काही कॅपॅसिटर बँक आहे, नंबर ऑफ कॅपॅसिटर काय करतो आपण कनेक्ट करतो आणि ती आपण पॅरलली कनेक्ट करतो. कुठं, आपलं जे काय जनरेटर आणि ग्रीड याच्या दरम्यान आपण ते पॅरलली कनेक्ट करतो, किंवा पॉवर इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट किंवा जे काय पॉवर इलेक्ट्रॉनिक्स आहे ते आपण इथं कनेक्ट करतो. त्यामुळे जी काय रिड्यूस कन्झम्पशन रिॲक्टिव्ह पॉवर आहे ती रिड्यूस कन्झम्पशन होण्यास आपल्याला मदत होते. परंतु जे काय ट्रान्झिएंट आहे ते स्विचिंग दरम्यान होत असतंच. हे झालं स्क्विरल केज इंडक्शन जनरेटर वर्किंग काय आणि हे कसं वर्क करतं. पॉवर रिॲक्टिव्ह पॉवर कॉम्पेन्सेट करण्यासाठी आपण कॅपॅसिटर यूज करतो, कसे निर्माण होते. हाय जर फुल लोड असेल तर फुल लोड पॉवर फॅक्टर असेल तर काय करतो आपण, मॅग्नेटायझिंग करंट फ्लो होतो कुठून, ग्रीडकडून जो आपला स्टार्टर आहे त्या स्टार्टरकडे फ्लो होतो. ही सगळी जे काही एक्सप्लेनेशन आहे ते तुम्हाला इथं द्यावं लागेल. त्यानंतर नेक्स्ट स्टेप आहे वाऊंड रोटर इंडक्शन जनरेटर. वाऊंड रोटर इंडक्शन जनरेटरची डायग्राम इथं दाखवलेली आहे. काय तर वाइंड आहे, ब्लेड्स दाखवलेले आहे, गिअरबॉक्स आहे, गिअरबॉक्स इथं स्पीड इन्क्रीज करण्यासाठी दिले, वाऊंड रोटर इंडक्शन जनरेटर दिलेलं आहे, व्हेरिएबल रजिस्टर आणि ग्रीड ह्या प्रकारचे इथे डायग्राम आहे. तर हे काय करतं, जर रोटर कॅरेक्टरिस्टिक जी काय आहे ते आपण हे यूज करून कंट्रोल करू शकतो. इथं काय, तर स्लिप रिंग आणि ब्रशेस हे असेंबल केले असतात, किंवा पॉवर इलेक्ट्रॉनिक जे काय असतात इक्विपमेंट ते आपण इथे यूज करतो. त्याने काय होतं, तर रोटरचं जे काय व्होल्टेज आहे ते आपण
इंड्यूस करू शकतो किंवा इंजेक्ट करू शकतो. कशामुळं तर स्लिप रिंग आणि ब्रशेस असेंब्ली करून किंवा पॉवर इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट यूज करून आपण काय करतो, रोटर कॅरेक्टरिस्टिक्स जी काय ती कंट्रोल करतो आणि जे काय रोटरचं व्होल्टेज आहे ते इंजेक्ट करतो किंवा वाढवतो. आता हे जे काय पॉवर इलेक्ट्रॉनिक अरेंजमेंट असते ती कशासाठी यूज केली जाते, तर मेनली ते जे काय यूज केली जाते ते व्होल्टेज एक्स्ट्रा म्हणजे व्होल्टेज कमी करण्यासाठी किंवा व्होल्टेज इंजेक्ट करतो आपण म्हणजे वाढवतो रोटर सर्किटला, यासाठी ही यूज केली जाते. आणि जे काय स्टार्टर आणि किंवा रोटरचे जे काय सर्किट आहे ते मॅग्नेटायझिंग जनरेटरला मॅग्नेटायझिंग करण्यासाठी पॉवर इलेक्ट्रॉनिक हे यूज केलं जातं. आता जे काय मेजर ड्रॉबॅक आहे रिलेटेड टू द इक्विपमेंट सेटअप अँड नॉन रबस्टनेस, हे मोस्टली यूज केलं जातं वाउंड रोटर इंडक्शन जनरेटरमध्ये. आता हे दोन, पहिला जो टाईप आहे ऑप्टिक स्लीप इंडक्शन जनरेटर. आता ऑप्टिक स्लीप इंडक्शन जनरेटर जो काय टाईप आहे तो, आणि दुसरा टाईप आहे डब्ल्यू फीड इंडक्शन जनरेटर. ऑप्टिक फीड इंडक्शन जनरेटर जो आहे त्यात काय असतं, तर हे वेस्टास या कंपनीनं इंट्रोड्यूस किंवा हे इन्व्हेंटेड केलेलं आहे. तर आता हे जे जनरेटर आहे हे काय करतात, ते वाईन टर्बाईन जे असतात ते वाईन टर्बाईन लोड कंडिशन जी काय असते ते कमी करतात. कधी ज्यावेळी घसटी वाईंड असते त्यावेळी काय होते, तर टर्बाईन लोड कंडिशन असतात ते रिड्यूस करण्याचं काम हे ऑप्टी स्लीप इंडक्शन जनरेटर करतात. आता ऑप्टी स्लीप काय प्रोव्हाइड करतात, तर व्हेरिएबल स्लीप प्रोव्हाइड करतात की जे थोडा जरी चेंज असेल स्मॉल रेंजचे असतात की जेणेकरून स्मॉल व्हेरिएशन जरी झालं तरी काय होतात, तर टॉर्क आणि पॉवरमध्ये जे काय स्मॉल व्हेरिएशन होतात ते मेजर करण्याचं काम हे स्मॉल रेंजचे व्हेरिएबल स्लीप करतात. बरोबर. त्यानंतर नेक्स्ट आहे की यामध्ये जे काय टेक्निक हे यूज केलं जातं हे काय असतं, तर सिम्पल टेक्निक आहे ऑप्टिक स्लीप इंडक्शन जनरेटरचं. रिलायबल आणि हाय इफिशियन्सी प्रोव्हाइड करतं कम्पेअर जर केलं आपण व्हेरिएबल स्पीड ड्रायव्हरचं की जे फुल स्केल कन्वर्ट करतात त्याच्याबरोबर जर कम्पेअर केलं तर ह्याची जी काय इफिशियन्सी आहे ती इफिशियन्सी जास्त आहे, हे रिलायबल्स आहे आणि हे सिम्पल आहे कन्स्ट्रक्शनमध्ये. आता ऑप्टी स्लीप इंडक्शन जनरेटर जे काय ते व्हेरिएबल रोटर रेजिस्टर इथे यूज केला जातो. व्हेरिएबल रोटर रेजिस्टर्स इथं जर बघितलं तर व्हेरिएबल रोटर रेजिस्टर इथे यूज केलेला आहे आणि ते काय कंट्रोल करतात, बाय मीन्स ऑफ कंट्रोल इन्स्टॉल ऑफ रोटर शाफ्टचं जे काही इन्स्टॉलेशन आहे ते कन्व्हर्टरचं काम हे रेजिस्टन्स कंट्रोल करतात. त्यानंतर नेक्स्ट टाईप आहे डब्ल्यू फीड इंडक्शन जनरेटर. डब्ल्यू फीड इंडक्शन जनरेटर हे फ्लेक्झिबली डायनॅमिक स्लीप कंट्रोल इथे यूज केला जातो आणि व्हेरिएबल स्पीड कॅरेक्टरिस्टिक्ससाठी हे यूज केले जातात. हे काय करतात, तर जी काय ऑप्टिमम पॉवर आहे ती एक्स्ट्रॅक्ट करण्याचं काम वाइंड करून हे केले जातात. आता ह्या डब्ल्यू फीड जनरेटरमध्ये जे आहे ते नेक्स्ट जे टाईप आहे बिलॉंग्स टू द टाईप 3 हे यूज केले जातात. यामध्ये काय होतं, तर रोटर जो आहे तो रोटर बॅक टू बॅक बायडायरेक्शनली व्होल्टेज सोर्सला कनेक्ट केला जातो आणि तो नंतर पॉवर ग्रीडला कनेक्ट केला जातो.